ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा सहकारी बँक ही बँक खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थानावर असलेली बँक आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करणारी बँक आहे आणि केंद्र सरकारने नवीन नियम जो केला की सतत 10 वर्ष संचालक असलेल्या व्यक्तीला पुन्हा त्या ठिकाणी निवडणूक लढता येत नाही. त्यामुळे अनेक अनुभवी जे संचालक होते त्यांना ह्या निवडणुकीतून बाहेर व्हावं लागलं आणि ही बँक पुन्हा आहे त्या स्थितीत आणि त्यापेक्षा चांगल्या स्थितीत जाण्याच्या दृष्टिकोनातून अनेक सहकारी मित्रांनी मला आग्रह केला, सूचना केली की आपण स्वतः त्या ठिकाणी गेलं पाहिजे. बँक आपली खूप मोठी आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बँकेचं मोठं योगदान असते आणि म्हणून आपल्यासारख्या माणसांची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. माझी खरंच मनापासून इच्छा नव्हती बँकेवर संचालक म्हणून पुन्हा जावं, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मला फॉर्म भरावा लागला आणि भिवंडी तालुक्यातले सेवा सहकारी सोसायटीमध्ये असलेले सगळे मतदार, एकूण 28 मतदार आहेत, 28 पैकी 28 मतदार हे एक मताने माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे असल्यामुळे माझी बिनविरोध निवड झाली. मी त्या सगळ्यांना धन्यवाद देतो, कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि निश्चितपणाने आपल्या माध्यमातून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत करतो. ह्या बँकेचा कारभार निश्चितपणाने शेतकरी विमुख, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या बँकेचा उपयोग निश्चितपणाने होईल अशा प्रकारचा विश्वास आपल्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मी देऊ इच्छितो. मी सध्या त्याच्यावर काय विचारच केला नाही. अध्यक्षपदाच्या बाबतीत मी या बँकेचा अध्यक्ष राहिलेलो आहे. शेवटी ज्याची मेजॉरिटी असेल तोच अध्यक्ष होतो. आता 9 संचालक बिनविरोध आलेले आहेत. ज्यामध्ये पक्षाचा विचार केला तर भाजप म्हणून 4 निवडून आलेले आहेत, 2 शिवसेनेचे आहेत, 1 कम्युनिस्टांचा आहे, 1 काँग्रेसचा आहे, 1 बहुजन विकास आघाडीचा आहे. परंतु सहकार क्षेत्रातली निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही, पॅनलवर लढली जाते. अजून पॅनल डिक्लेअर झाले नाही, कोण कोणाच्या पॅनलमध्ये जाणार आहे हे आतापर्यंत स्पष्ट नाही. त्याच्यामुळे हे चित्र स्पष्ट व्हायला अजून बराच वेळ लागेल. परंतु चर्चा आपल्याला अशी ऐकायला मिळेल की इकडले 5 आले, तिकडले 2 आले, इकडला 1 आला, तिकडला 1 आला, अशी चर्चा ऐकायला मिळेल. त्याच्यात काही तथ्य नाही. तथ्य जेव्हा पॅनल तयार होतील आणि कोण कोणाच्या पॅनलमध्ये आहे हे जाहीरपणाने डिक्लेअर करतील तेव्हाच आपल्याला त्याच्यावर काहीतरी भाष्य करता येईल. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने ज्या निवडणुका शिल्लक आहेत त्यामध्ये चांगले अभ्यासू संचालक जनता निवडून देईल, मतदार निवडून देतील आणि बँकेचा कारभार चांगला चालेल यांच्यासाठी सगळेच सहकारी एकमेकाला सोबत घेऊन काम करून बँक ज्या स्थानावर आहे त्याच्यापेक्षा उच्च स्थानावर नेण्यासाठी सगळेच योगदान.